प्रो गोविंदा सीझन 3 पूर्व पात्रता फेरीस उत्स्फूर्त प्रतिसाद. 16 संघ अंतिम फेरीत दाखल. अंतिम सामना 7, 8, 9 ऑगस्ट रोजी रंगणार. ठाण्यातील स्वर्गीय बाबूराव सरनाईक जिम्नॅस्टिक सेंटर येथे झालेल्या प्रो गोविंदा सीझन 3च्या पूर्व पात्रता फेरीत राज्यभरातील गोविंदा पथकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. एकूण 32 संघांनी आपल्या दमदार खेळ कौशल्याचे प्रदर्शन करत प्रेक्षकांची मने जिंकली. या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे परिवहन मंत्री माननीय प्रताप सरनाईक, प्रो गोविंदा लीग अध्यक्ष पूर्वेश सरनाईक, मुंबई T20 लीगचे अध्यक्ष श्री विहंग सरनाईक, नगरसेविका परीषा सरनाईक, डॉक्टर कश्मीरा सरनाईक आणि इतर मान्यवरांनी उपस्थित राहून खेळाडूंना प्रोत्साहन दिले. आपल्या मातीतल्या खेळाला प्रो गोविंदाच्या माध्यमातून व्यावसायिक आणि जागतिक व्यासपीठ उपलब्ध झाले. आपल्यातील अंगभूत कौशल्य आणि अचूक टायमिंग साधून या स्पर्धेत स्वतःची जागा मिळवणाऱ्या सर्वच गोविंदाचे मनापासून कौतुक आहे. गोविंदा या उत्सवाला प्रो गोविंदाद्वारे खेळाचा दर्जा प्राप्त झाला याचा अत्यंत अभिमान आहे, असे श्री प्रताप सरनाईक म्हणाले. या पात्रता फेरीत मानवी मनोऱ्याचे शौर्यपूर्ण सादरीकरण पाहायला मिळाले. गोविंदा या पारंपरिक खेळाला व्यावसायिक दर्जा मिळावा आणि जागतिक स्तरावर मान्यता मिळावी, हाच या स्पर्धेचा उद्देश असल्याचे प्रो गोविंदा लीग अध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांनी सांगितले. हा प्रो गोविंदा सीझन 3 यशस्वी करण्यासाठी मेहनत घेणाऱ्या सर्व परीक्षकांचे आणि संपूर्ण टीमचे मनपूर्वक आभार. येत्या 7, 8, 9 ऑगस्ट 2025ला SVP स्टेडियम डोंबिवली येथे अंतिम फेरीत निवड झालेल्या 16 संघांचे अजून अधिक दर्जेदार आणि थरारक सादरीकरण पाहता येणार आहे. दहीहंडी हा केवळ उत्सव नाही, तर कबड्डी आणि क्रिकेटप्रमाणे राष्ट्रीय पातळीवर पोहोचवण्याचा प्रयत्न या उपक्रमातून केला जात आहे. या माध्यमातून गोविंदा पथकांना आर्थिक संधी, सुरक्षितता तसेच मोठ्या प्रमाणावर प्रेक्षकांची दाद मिळेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला. पूर्व पात्रता फेरीतून अंतिम फेरीत पात्र ठरलेली संघांची नावे रँकनुसार पुढील प्रमाणे जाहीर करण्यात आली. आर्यन्स गोविंदा पथक, यश गोविंदा पथक, शिवसाई क्रीडा मंडळ, शिव गणेश मित्र मंडळ, अष्टविनायक गोविंदा पथक, ओम ब्रह्मांड साई गोविंदा पथक, अखिल मालपा डोंगरी 1, 2, 3 मित्र मंडळ गोविंदा पथक, श्रीराम गोविंदा पथक, हिंदूराज गोविंदा पथक दापोली, संतनगर गोविंदा पथक, शिवनेरी गोविंदा पथक, शानदार गोविंदा पथक, शिवटेकडी गोविंदा पथक, विघ्नहर्ता गोविंदा पथक, बाल उत्साही गोविंदा पथक, संभाजी क्रीडा मंडळ. या उपक्रमाच्या माध्यमातून प्रो गोविंदा लीगद्वारे गोविंदा खेळाला आधुनिक, व्यावसायिक आणि आंतरराष्ट्रीय स्वरूप देण्याचे पाऊल यशस्वीपणे उचलले जात आहे. क्या आयोजन है और क्या आप तो जानते हो कि पिछले कई सालों से मेरा एक सपना था कि मैं मेरा जो महाराष्ट्र की संस्कृति है, ये जो हमारी परंपरा है, वो पूरे देश में ले जाऊं, पूरे वर्ल्ड में उसका नाम हो जाए. क्योंकि हम जिस तरह से ये गोविंदा का आयोजन करते हैं, उसी तरह से स्पेन जैसे एक अच्छे देश में उसको ऑफिशियल स्पोर्ट्स का दर्जा दिया गया है. तो मैं पीछे लगा था 10 साल से, और फिर हमारी सरकार आने के बाद स्पोर्ट्स मिनिस्टर के तौर पे मैंने मांग की और मेरी मांग पूरी कर दी है. और ये जो हमारे गोविंदा है, दहीहंडी उत्सव है, उसको स्पोर्ट्स का दर्जा मिला. और साथ ही में फिर मेरा एक सपना था कि ये जो हम लोग गोविंदा का जो कार्यक्रम रखते हैं, वो दहीहंडी का एक ही दिन होता है साल में, गोकुलाष्टमी के दिन पे, क्यों ना वो 365 दिन स्पोर्ट्स की तरह उसको, जैसे कबड्डी होता है, हुतुतु होता है, या अलग अलग जो स्पोर्ट्स होते हैं, वो स्पोर्ट्स में जैसे हम लोग हमारे सभी जो महाराष्ट्र के गेम है वो ले जाते हैं, वैसे उसी तरह से ये गोविंदा ले जाना चाहिए. और मुझे बहुत खुशी है कि पूर्वेश सरनाईक युवा सेना के जो कार्याध्यक्ष हैं और हमारे दहीहंडी समन्वय समिति के सभी लोगों ने मेरा जो सपना है वो पिछले 2 साल से साकार किया. और ये हर साल हम ये प्रो गोविंदा का आयोजन करते हैं, और इसके माध्यम से टीम, जैसे IPL में टीम अलग अलग जो भी स्पॉन्सरर होते हैं उनको दी जाती है, उसी तरह से ये देश के विभिन्न राज्यों का नाम लेते हुए, शहरों का नाम लेते हुए ये हम टीम लोगों तक पहुंचा देंगे. और उसमें जो खेलने वाले खिलाड़ू हैं, उनको शायद किसी को स्पोर्ट्स के कैटेगरी में अगर हम ये लेके आते हैं तो कानूनन उनको हमारी शासकीय नौकरी मिल सकती है, जो बाकी के फायदे वो भी उनको मिल सकते हैं. तो इसलिए ये जो मेरा सपना है वो सपना
साकार पूर्वेश के माध्यम से हो गया, दहिहांडी समन्वय समिति के माध्यम से हो गया। मैं उन दोनों का धन्यवाद देता हूँ। राज्य के मुख्यमंत्री के दौरान एकनाथ शिंदे साहब ने ये स्पोर्ट्स को आगे लेके जाने का बहुत ही कामयाब कोशिश की और वो कोशिश की वजह से आज हम यहाँ पे खड़े हैं, ऐसा मैं इस कार्यक्रम के माध्यम से कहना चाहूँगा। कहीं ना कहीं आके बॉलीवुड सेलेब्स को भी यहाँ ढूंढ रही है आपका। नहीं, देखिए बॉलीवुड सेलेब्स तो पीछे ही पड़े हैं। कुछ बॉलीवुड सेलेब्स ने पूर्वेश सरनाइक से कांटेक्ट करके कहा है कि हमें भी एक हाथ अगर टीम मिलती है तो हम ही दे दो, आ जाएंगे। देखिए हम तो यही कहते हैं, भले बॉलीवुड में सेलिब्रिटी जो है वो फिल्मों में दिखते हैं, मगर एक्चुअल काम करने वाले ये जो गोविंदा है वही हमारे सेलिब्रिटी है। हम उनको सेलिब्रिटी के तौर पे देखते हैं, तो हम उनको आगे लेके जाना चाहते हैं। बॉलीवुड सेलिब्स को तो बहुत सारे डायरेक्टर प्रोड्यूसर आगे लेके जाते हैं। प्रताप सरनाइक और हमारा जो फाउंडेशन है वो हम इन लोगों को आगे लेके जाने की कोशिश कर रहे हैं। सर सीजन 3 है, किस प्रकार से इस बार अपडेशन रहेंगे? एक मिनट बोलिए सर। हाँ ठीक है सर। युवांना मिळत आहे, तरुणांना मिळत आहे, प्रो गोविंदा हा वाढतच चाललाय जगाच्या पाठीवरती। यंदाचं काय वेगळं महत्व असणार आहे या प्रो गोविंदा? नाही, मी आपल्याला सांगतो की काल ह्या क्वालिफिकेशनचा पहिला दिवस होता आणि ज्या क्वालिफिकेशनच्या दिवशी 32 संघ या ठिकाणी आले होते, या 32 संघांमधले 3200 खेळाडू काल ज्या वेळेस इथे खेळले त्यात एकही खेळाडू हा त्याचा अपघात काल झालेला नाहीये। हा खऱ्या अर्थानं दहीहंडी गोविंदा आणि आमच्या प्रो गोविंदाचं हा आम्ही कौतुक केलं पाहिजे, कारण ह्याच माध्यमातून आदरणीय सरनाईक साहेबांनी एक स्वप्न पाहिलं होतं की माझा गोविंदा हा त्याला कुठल्याही प्रकारची इंजुरी नाही व्हावी, यासाठी आपण ह्या प्रो गोविंदाची निर्मिती करतोय। आणि प्रामुख्याने मी आपल्याला सांगतो की ह्याच 32 संघांमधले 16 संघ हे पुढील प्रो गोविंदाच्या ह्या स्पर्धेमध्ये भाग घेणार आहेत। मी आपल्याला जसं सांगितलं की प्रो गोविंदामध्ये आमचे जे खेळाडू आहेत म्हणजे 3200 गोविंदांना 16 संघाच्या माध्यमातून 200 खेळाडू प्रति संघ आपण जे देणार आहोत संधी, त्याच्या माध्यमातून या गोविंदांना भविष्यातही फायदा व्हावा, जसे जेणेकरून त्यांना नोकरी मिळावी, त्यांना अनेक गोष्टींचा त्या शासनाच्या माध्यमातून त्यांना फायदा व्हावा, अशा सगळ्या गोष्टींना एकत्रित करून ह्या प्रो गोविंदाच्या माध्यमातून आम्ही सगळे मेहनत करत असतो। आपण सरनाईक साहेबांना विचारलेल्या प्रश्नांमध्ये असं होतं की बेस्ट प्लेयर, तर ह्या सगळ्या गोष्टी पण आहेत, कारण आज आपल्याच मुंबईमधला एक रोहित शर्मा आज आपल्या जगातला एक ग्लोबल सुपरस्टार बनू शकतो। सूर्यकुमार यादव सारखा एक मुंबईचा मुलगा आज क्रिकेटच्या विश्वात एक वेगळा त्याचं नाव कमवू शकतो। तर तो स्वप्न आम्ही सुद्धा पाहिलेलं आहे की आपल्या दहीहंडी मधला जो गोविंदा आहे त्या गोविंदाची सुद्धा स्वतःची एक त्याची प्रतिमा तयार व्हावी, त्याची स्वतःची एक ओळख निर्माण व्हावी, यासाठी आपण ह्या सगळ्या गोष्टींचं करतोय आयोजन। आणि मी आपल्याला जसं सांगितलं की आज जरी जूनचा महिना असला तरी एक महिना या गोविंदांना, कारण ह्या वर्षी प्रो गोविंदा फक्त एक दिवस नव्हे तर 3 दिवसासाठी आम्ही त्याचं आयोजन करतोय आणि या 3 दिवसांमध्ये अनेक गोविंदांना वेगवेगळे अशा फॉर्मॅट्समध्ये ह्या वर्षी खेळावं लागणार आहे। आणि निश्चितपणे ह्या गोष्टींमुळे एक गोविंदांमध्ये एक वेगळा प्रोफेशनलिझम सुद्धा येणार आहे। त्याचबरोबर मला आनंद ह्या गोष्टीचा वाटतोय की आज आपण पाहत असाल की जे जजेस आहेत आणि रेफरीज आहेत, ते जजेस आणि रेफरीज आता तर आमचे महाराष्ट्र राज्य दहीहंडी गोविंदा असोसिएशनचे सदस्य आहेत, परंतु ह्यांच्या जोडीला स्पेनमधली जी कॅसलर्स टीम आहे त्या कॅसलर्स टीमचे पण काही प्रमुख पदाधिकारी हे 7, 8, 9 तारखेला आपल्या या प्रो गोविंदामध्ये सहभागी होणार आहेत। आणि त्यांच्यासोबत 16 तारखेला होणाऱ्या संस्कृतीच्या दहीहंडीला आमच्या महाराष्ट्राच्या गोविंदाची स्पर्धा ही स्पेनच्या मेस्कर्स नावाची जी टीम आहे त्यांच्यासोबत, म्हणजे 120 स्पॅनिश संघ खेळाडू आणि 120 आमचे महाराष्ट्राचे गोविंदा यांच्यामध्ये एक स्पर्धा असणार आहे। आणि निश्चितपणे एक गोविंदाला वेगळ्या स्तरावर नेण्याचं काम आम्ही करतोय। आणि साहेबांनी जसं सांगितलं की बॉलिवूडचे ऍक्टर्स आमच्यापर्यंत येत आहेत, हॉलिवूडचे ऍक्टर्स आता येत आहेत, परंतु मी आज ते घोषणा करणार नाही, साहेब त्याची घोषणा 5 तारखेला करणारच आहे। ह्या वर्षी प्रो गोविंदाचा ब्रँड अँबॅसेडर जो असणार आहे तो एक ग्लोबल सेन्सेशन आणि एक ग्लोबल सुपरस्टार असणार, हे सुद्धा आज मी या ठिकाणी सांगतो। आणि तो इंडियन नाही आहे, कारण आम्हाला आमचा हा प्रो गोविंदा पूर्ण जगामध्ये आता न्यायचा आहे आणि त्यासाठी आम्ही अशा एका व्यक्तीला आमचा ब्रँड अँबॅसेडर म्हणून त्याला फायनल केलेलं आहे। तर 5 तारखेला आपण नक्कीच भेटू आणि त्या दिवशी त्या ब्रँड अँबॅसेडरचंही नाव आम्ही घोषित करू।